नमस्कार मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे देवपाडा मैदानामध्ये. कारण सीझन संपला आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये पहिलाच मैदान. आणि आज अमोल शेट यांचा बागड बिल्ला आणि त्याच्यासोबत होता आज मोठा असं नियोजन म्हणजे बाजी, वालिवलीकरांचा बाजी. खूप सुंदर असं नियोजन होतं. दादा नमस्कार. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. आमचं नाव आकाश जाधव आणि अमोल जाधव. आई गावदेवी प्रसन्न जिते यांच्या नावाने बैला बागड पळतो. आणि आज दादानं फोन केलेला वालिवलीच्या, तर तेही आम्हाला पहिरा दिला. बागडला तर पहिरा केलाच नव्हता, तर एक फोनवरती त्याही बाजी आम्हाला एक शब्दावर दिला. तर आज 2 शर्ती झाल्या आमच्या. एक पहिली झाली डावीनी, दुसरी झाली उजवीनी. बघा, कर्जत तालुक्यामध्ये एक नामांकित बैल म्हणजे बागड. आणि अमोल शेठ बोलाल तर दिलदार व्यक्तिमत्व असते. कारण जेव्हा जेव्हा बघावं तेव्हा त्यांच्यासोबत एक भला मोठा सहकारी बघायला मिळतात. आणि आज बागडने त्यांच्या नावारूपाला एकदम असा चांगला भव्य दिव्य गुलाल घेऊन दाखवला. बागड आल्यापासून आम्ही आहे ना, कुठलीच अशी गाडी ठेवली नाही जेणेकरून आम्हाला पहिरं नव्हतं देत ना. बॅक फुटला असून लोकांना आम्ही पहिरं दिलं, आणि आत्ता आम्ही बॅक फुटला आलेलो तर आम्हाला कोण पहिरं देत नव्हतं. तर आमच्या बागडने एक करून दाखवलं. ज्यांना ज्याही पहिरं दिलं ना त्यांना आम्ही ठोकलेत, सगळ्यांना आता बोलून ठोकलेत. खूप सुंदर दादांनी सांगितलं. आज कुठेतरी सुट्टीला गाडी थोडीशी हल्ली होती. पण बागड आणि बाजेने जीवापाड दम लावून गाडी ओव्हरटॅक करून दाखवली धाग्यावर. आम्हाला विश्वास होता गाडी जी सरळ गेली ना, मग समोरची गाडी कोणाची पण असो, पहिल्यावरती फुल विश्वास आहे आमचा एकमेव. काय सांगाल बागडबद्दल? त्याचा इतिहास, कारण कर्जत तालुक्यामध्ये एक नामांकित बैल म्हणून ओळख आहे त्याची. बागड आम्ही ज्या टायमाला घेतला त्या टायमाला आम्ही मांडवण्यामधून घेतला, आकाश बरोडेमधून. बैल त्या टायमाला साईडला देत होता, आहे ते क्लिअर. आणि जिथून आम्ही आमच्याकडे आला तर आमच्याकडे पण 3 शर्ती साईडला गेला. 4थ्या शर्तीपासून बैलांनी जिथून आतून पळवायला लागलो ना, तिथून बैलांनी दाखवून दिलं समोरचा कोणता पण बैल होऊ दे, आम्ही ती गाडी खेळणार. आज मालकासाठी तो सिद्ध करून दाखवलं का मी पण कुठेतरी काही कमी नाही आहे. आणि आज देवपाडा मैदान, कारण भव्य दिव्य मैदान आज, कारण पावसाळ्यामधला पहिलाच मैदान. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. देवपाड्याचं नियोजन पण मस्त झालं आज. 100% बॅरिकेड होतं. आणि आपल्याला आज माहिती होतं कारण बॅरिकेड असल्यावर आपला बैल बाहेर जाणारच नाही. त्याच्यामुळं आम्ही टेन्शनच नाही घेतलं आज. आणि आज लास्ट गुलाल होता. पावसामुळं आता मैदान बंद होईल. आता इथून पुढे घाटावरती. बघा, आज तेवढीच तुळशीची लढत झाली. कारण आज तुळशीची लढत बघायला मिळाली. धाग्यावर ओव्हरटॅक झाली आणि तेवढीच साथ दिली ती बाजीने. बरोबर, बरोबर. बाजी होता म्हणून त्या दोन्ही बैला पळाले त्याच्यामुळेच गाडी होते. एक बैल पळून तर होणार नाही. त्यामुळे बाजीचा फुल सपोर्ट होता आम्हाला. कारण विश्वास होता का समोर बैलाचं नाटक होणारच नाही म्हणजे आज. त्याच्यामुळे आज दिलदार व्यक्तिमत्व आपल्या अमोल शेठात सोबत आहे, त्यांना सुद्धा विचारूया. दादा नमस्कार. कारण कर्जत तालुक्यामध्ये तुमचं सुद्धा एक छाप आहे. कारण आज तुमच्या महादेवाच्या नंदीनी तेवढी तुळशीची लढत करून दाखवली आणि धाग्यावर गाडी मारून दाखवली. बैलगाडी क्षेत्र म्हणजे आमचा आनंदाचा दिवस असतो. बैलगाडी म्हणजे जिंकण्यासाठी आम्ही खेळत नाही, आमचा आनंद म्हणून आम्ही बैल जोपासतो आणि पळवतो. कोण जिंकला कोण हारला याला मी महत्त्व देतच नाही. पहिली गोष्ट, बैल पळतात कसे हे बघण्यासाठी आम्ही पहिले यायचो. आज आपले स्वतःचे बैल पळायला लागले त्याच्यामुळे खूप आनंद होतो. खूप सुंदर दादाने सांगितलं. जणू काय साताऱ्यामध्येच खेळ चालू आहे अशी हिरवळ पसरले. आणि सुंदर असं देवपाड्याचं मैदान आहे. आज बागडने तुमच्या नावाचं करून दाखवलं का मी पण कुठेतरी कमी नाही. बऱ्याचशा लोकांनी ट्रोल केलं होतं की बैल थोडाफार कट मारतोय, पण आज बाजीच्या सोबत त्यांनी तुळशीची लढत करून दाखवली. नाही, याच्या आधी पण त्यांनी 5-6 मैदान चांगल्या चांगल्या शर्ती ज्यांनी म्हणजे शक्य नव्हते ते शक्य करून दाखवलं होतं. सगळे बोलायचे बैल बाजूला जातोय, बैल येणार नाही बरोबर. आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या त्यांनी बिनजोडच्या खाली खिडकालीला खेळलो आम्ही, त्याच्यानंतर बोनिवलीला खेळलो, एकही गाडी पडली नाही. आणि चांगल्या प्रकारे त्यांनी गाड्या ठोकल्या. त्याच्यामुळं त्याच्यावर आता खूप विश्वास बसला आमचा. आणि गाडी आम्ही बघण्यासाठी जायचो, आता आम्ही खेळण्यासाठी जातो. बघा, खूप सुंदर दादाने सांगितलं. दादा, आज सहकारी भव्य दिवस सहकारी बघायला मिळतात. कारण जेव्हा सहकारी सोबत असतात तेव्हा एक एकात्मता, एक ताकद निर्माण होते. आणि आज ती बघायला मिळते तुमच्यासोबत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? शर्यतीमध्ये सगळ्यांना आनंद वाटतो म्हणून ते सगळे माझ्याबरोबर येतात. आणि शर्यत नसली तरी तेवढीच लोक आमच्याबरोबर असतात. म्हणजे त्यांना जेवढा शर्यतीमध्ये आनंद आहे ना, त्याच्यामुळे ते माझ्याबरोबर एवढे लोक फिरतात. कारण त्यांना वाटतं की दादानी शर्यत क्षेत्रात यावा, त्यांनीच मला शर्यत क्षेत्रात आणलं. यांनी आकाश आमचा, किरण, यांना मला शर्यत क्षेत्र हा माहितीच नव्हता. आणि शर्यत काय असते हे बघायला जातो. मी यांना ओरडायचो शर्यतीला जायचं नाही म्हणून, पण आता यांनीच मला याच्यात आणलं. आणि त्याच आनंदाने मी आता सगळं त्यांच्याबरोबर यायला लागलो. त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट मला खूप आहे. आणि मी काय करतच नाही. पहिली गोष्ट, मी फक्त येतो आणि बघतो. गाड्या जमवणं, खेळणं, बिनजोडला नाव सोडणं हे सगळं तेच बघतात.
आज जेव्हा थारमध्ये तुमची एंट्री झाली, जेव्हा बागडने गुलाल घेऊन दाखवला, कसं वाटलं आनंद? आनंद तर गगनात मावत नाही एवढा आनंद झालाच. आज 2-2 दोन्ही साईडनी पळून 2-2 गाड्या केल्या. त्यामुळं खूप आनंद झाला आज. काय सांगाल देवपाडा मैदानाच्या कमिटीबद्दल? कारण आपली मुंबईची कमिटी म्हणजे एक स्ट्रॉंग कमिटी म्हटली जाते. जो खेळ बघायला मिळतोय, तो खूप आनंदाचा खेळ मिळतोय बघायला. काय सांगाल त्या कमिटीबद्दल? कमिटीचं नियोजन चांगलं आहे आणि याच्यात अजून सुधारणा पण करायला पाहिजे. काही लोकांची आता भांडणं होतात, हे होतात. याच्यामध्ये शर्यत क्षेत्रामध्ये कसं आहे माहिती आहे का? ज्याला हार सहन होत नाही ना, त्यांनी शर्यत क्षेत्रात येऊ नये. ज्याला हार सहन करता येईल ना, त्यांनी शर्यत क्षेत्रात यावं. कारण शर्यत ही कमिटी तुमची हे करत नाही आहे. कमिटीवर काही जबाबदारी नसते. कमिटी सगळ्यांच्या आनंदासाठी शर्यत ठेवत असते आणि सगळ्यांनी तो व्यवस्थितरित्या पार पाडायचा असतो. पण काही 2-4 लोकं जे असतात बैलगाडा मालक, त्यांना ते सहन होत नाही आणि ते सहन न झाल्यामुळे हे लोकांच्या भांडणं होतात. भांडणं झाल्यानंतर ही कमिटीला दोष देतो. कमिटीचा कुठलाही याच्यामध्ये हे नसतो, दोष नसतो. पण कमिटीला दोष देणं चुकीचंच आहे. नियोजन ह्याच देवपाड्याचंच नाही, पूर्ण कर्जत तालुक्याच्या कमिटीचं नियोजन चांगलं आहे. फक्त 2-4 लोकांच्यामुळं ह्या नियोजनामध्ये खराबी होते, बाकी काय होत नाही. आज खूप दादाने सुंदर सांगितलं. कारण दिलदार व्यक्तिमत्व, एवढं भव्य-दिव्य तुमच्यासोबत सहकारी आहेत आणि खूप सुंदर तुमचं नाव आहे कर्जत तालुक्यामध्ये नामांकित बागडने केलंय. काय सांगाल या बागड महादेवाच्या नंदीबद्दल? बागडबद्दल आता सांगण्यासारखे शब्दच नाही माझ्याकडं. बागडने खूप म्हणजे जेव्हा आम्ही बॅकफूटला गेलो होतो, जेव्हा मी बागड घेतला, माझ्या भावाकडेच होता. किरण जाधव म्हणून माझा भाऊच आहे, काकांचा मुलगा आहे, त्याच्याकडं हा बागड होता. म्हणजे आता पावसाला आला, परत सांभाळणार कोण, अशी त्याची एक हे झाली आणि त्याला बैल विकायचा होता. तुला लोकांना विकायच्या ऐवजी मग रुपेश मला बोलला, दादा तो आपल्यालाच घे, काय पण होऊ दे. आम्ही एक दिवस असा बसलो होतो जेवायला, तेव्हा असं बोलता बोलता आमचा विषय झाला आणि किरणला मी सांगितलं, एवढे एवढे तुला पैसे देतो, तू घे आणि मोकळा हो. त्याने आम्हाला एका शब्दात तो बैल दिला. त्यांनी पण आनंदाने दिला, आम्ही पण आनंदाने घेतला आणि तो आम्हाला लक लागली त्याची. खूप सुंदर दादाने दिलदार व्यक्तिमत्व दाखवलं. दादा आता घाटावर बागड जाणार आहे, कारण आपला जो शरीरक्षेत्र आहे तो पावसाळी खूप कमी असतोय. आता कुठंतरी ऊन आहे म्हणून हा शरीरक्षेत्र चालू झालेला आहे आणि कमिटीने हा शेतकऱ्यासाठी आनंदाचा क्षण आणलेला आहे. कुठे कोणाच्या सोबत पडेल बघायला मिळेल घाटावर? तर त्याचं असं कसं आहे माहिती आहे का, मलाही माहिती नाही का पोरांनी कुठले पैरे केलेत. मी फक्त गेल्यानंतर मला समजतो का हा पायरा आहे. नियोजन कोण? नियोजन रुपेश करतो, भास्कर करतो, आकाश करतो, किरण करतो, हे लोक करतात. हे लोक मला लाचपरच सांगत नाही कुठला पायरा आहे. आज आकाशने मला सांगितलं पण नव्हतं कुठला पायरा आहे काय नाही. इथं आल्यानंतर माहीत झाला दादा असा असा पायरा आहे. म्हणजे हे पायऱ्याची गोष्ट ही मला सांगत नाही, कारण त्यांचं शर्यत क्षेत्रामध्ये असं आहे की कुणी कुणाला पायरा सांगायचा नसतो. आणि दादा बोलाय, दादा लगेच बोलून टाकतो का हा पायरा आहे, तो पायरा आहे. लोक त्याचा गैरफायदा घेतात असं त्यांचं म्हणणं आहे, माझं तर नाही. या शर्यत क्षेत्रात मैत्रीपूर्ण शर्यत खेळणं हेच महत्त्वाचं आहे. प्रत्येक शर्यत ही मैत्रीपूर्णच झाली पाहिजे आणि सगळे आपापसातले असतात, एकमेकांना ओळखतात. मग आज काय होतंय, याच्याशी गाडी नाही खेळायची, त्याच्याशी गाडी नाही खेळायची. आज सगळे मित्र असल्यामुळे गाडी खेळायची कुणाची अशी पंचायत झालेली आहे. म्हणून मी काय सांगितलं आहे, मी नसताना गाडी कुणाच्याबरोबर ओळखीच्या माणसावर जमू नको. पण तेही काय सांगितलं का तुम्ही गाडी खेळा, पण समंजसपणे मैत्रीपूर्वक खेळा, कुणाशीही दुश्मनी झाली नाही पाहिजे. आज खूप सुंदर अशी गाडी आपल्या जॉकीने पळवली आणि बागड आणि बाजी खूप सुंदर गाडी पळवली. कोण होता जॉकी आज गाडीवर? की प्रवीण ड्रायव्हर धुळेवाडी हा होता आणि तो प्रत्येक टायमाला बागड हा बैल असेल तर प्रवीण ड्रायव्हर असल्याशिवाय आमची गाडी पळतच नाही पहिली गोष्ट. आणि नसेल प्रवीण तर मग आमचा एक बारक्या ड्रायव्हर कोलिवलीकर असतो. बघा मित्रांनो, आज प्रवीण ड्रायव्हर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि उत्तम ओव्हरटॅक किंग म्हणून त्याची ओळख आहे आज मुंबईमध्ये. प्रवीण नमस्कार. खूप सुंदर आज बागड आणि बाजीची गाडी तुम्ही पळवली. काय सांगाल, आज ओव्हरटॅक करून दाखवला, कारण गाडी कुठेतरी मागे हल्ली होती पण तुम्ही जी जिद्दीने चुरशीने लढत करून दाखवली. काय सांगाल त्या गाडीबद्दल? काय आता बैल चांगला पळतो दोन्ही पण. बाजी पब्लिकचा भिताडे आणि ओव्हरटेकला बागड, माझ्या पण बैलामध्ये बागड पळतो आणि मला त्याच्यावरती विश्वास आहे. फक्त एक उडी सांभाळायची बागडची, त्यानंतर मग बैलाला मारायची पण गरज नाही लागत, कारण मग तो आपोआप एकटाच गाडी मस्त ओढत येतो. चांगला वाटतो या बैला उचकायला पण. मुंबईमध्ये एक नामांकित जॉकी म्हणून तुमची सुद्धा ओळख आहे, कारण मोठ्या मोठ्या महान गाड्या तुम्ही सुद्धा पळवलेल्या आहेत. काय सांगाल अनुभव? काय अनुभव नाही असं काय का बाबा, एखाद्याचा विश्वास असतो आपल्यावरती का आज प्रवीणला बसू, आज तो पण चांगली गाडी उचकतोय, मग त्यांच्या पायावर पाय ठेवून आपण गाडी उचकायला बसतो. मला चांगला वाटतो चांगल्या गाडीवरती बसलं तर.
आज खूप सुंदर प्रवीण दादाने सांगितलं. जाता आता अजून एक प्रश्न विचारतोय. बरेचसे गाडा मालक म्हणतात, कारण काही गाडा मालक ड्रायव्हरांना सुद्धा दोष देत असतात, की गाडी अशी उचलली नाही, हा बैल तसा घेतला नाही. पण तो क्षण फक्त महादेवाचा नंदी पळाला तरच ड्रायव्हर चुरशीची लढत करू शकतोय. काय सांगाल? 100% माझं तर एकच मत आहे का गाडा मालकांनी ड्रायव्हरवरती विश्वास दाखवून तुम्ही बसवता गाडीवरती, तर त्यानंतर तुम्ही नावं पण नका ठेवू. कारण का तुमचा बैल शिपीवर उठत नाही, पटकत उठत असला तर त्यातून शिकायला भेटतो आम्हाला पण. पण तुम्ही सांगताना ड्रायव्हरला एखाद्या असं हे करू नका, ट्रोल करू नका का आमची गाडी आणि उसकली नाही, काय नाही. ड्रायव्हर त्याच्या याच्याने हिशोबाने उचकीत असतो. त्याला पण असं वाटतं का माझा पण गुलाल व्हायला पाहिजे या गाडीवरून. पण असं काही गाडा मालकांचं हे थोडंसं गैरसमज आहे. ते कुणी नाही केलं पाहिजे ड्रायव्हर लोकांचं. आज मुंबईमध्ये तुम्ही खूप सुंदर गाड्या पळवल्या, कारण पूर्ण सीझन आज आपली संपलेली आणि पावसाळ्यामध्ये पहिलंच मैदान आपण देवपाडा घेतला. एखादा क्षण सांगा की या सीझनमध्ये कुठल्या गाडी पळवताना आनंद आला, तुम्हाला आनंद व्यक्त करता आला? आज बाजी आणि बागड पलवाला मजा वाटली. उन्हाळ्या सीझनमध्ये उन्हाळ्या सीझनमध्ये भरपूर गाड्या उसकल्या. कारण आता नाव नाही घेऊ शकत, कारण चुरशीची लढत. चुरशीची लढत आता माझ्याच बैलाचं एक गावठी बैल आहे, मी त्याच्यावरती चुरशीची लढत केली, चांगली केली. आणि आमच्या कर्जतकरांनी मला चांगलं समजलं त्यावेळेस. असं काय नाही का चुरशीची, असं काय नाही. माझं एक ह्याचे का कोणाची तरी चांगली गाडी केलाची आपल्या आनंदपोटी बस. आज अमोल शेटनी तुमच्यावर सुद्धा विश्वास दाखवला आणि ते तुम्ही आज करून दाखवलं की आज बागड आणि बाजीची गाडी धाग्यावर गुलाल प्राप्त केली. आज अमोल भाई जाधवनी माझ्यावरती पहिल्यापासून आता एक दिवस उसडण्याला मैदान होता, मला त्यांनी स्वतःहून कॉल केलं होतं. पण माझं नियोजन दुसऱ्या पाठीला झालं होतं आणि यांची बॅनरला गाडी जमली होती. त्यावेळेस मी त्यांचं मन थोडंसं दुखावलं, कारण मी तिकडे गेलो नाही. आणि त्यावेळेस तर मी गेलो असतो तर 100% बागडची गाडी त्या दिवशी झाली असती. आणि मला संध्याकाळी दादांनी फोन केला का तू असतं तर गाडी झाली असती, 100% बोलो झाली असती. पण माझं नियोजन दुसऱ्या पाठीला झालं होतं, म्हणून मी तिकडे गेलो. आणि त्यानंतर मी जिथं जिथं असेल ना, बागड जिथं जिथं असेल ना, त्या दिवशी गुलाल होतो बागडचा. अजून परत गाडी पडली नाही माझ्याकडून आणि त्यांचा विश्वास माझ्यावरती भरपूर आहे, ते मला बसवतात. खूप सुंदर दादांनी सांगितलं, कारण ड्रायव्हर जॉकी बनणं म्हणजे एक काही सोपी गोष्ट नाही. काय सांगाल त्या अनुभवाबद्दल? अनुभव आणि माझ्या स्वतःच्या पप्पांचाच अनुभव घेतलेला आहे मी. कारण पप्पा पण पहिलं ड्रायव्हरगिरी जातं काठीवरच्या पराणीवरती जेव्हा गाड्या व्हायच्या तेव्हापासून पप्पा उसकायचे. आणि आमच्याकडे पहिल्यापासून बैल आहेत. त्यानंतर आमच्याकडे मी थोडा असते पप्पांच्या यानं बघून बघून आपलं थोडं थोडं शिकलो. असं काय कोणाचं बघून शिकलो नाही, पण पप्पांचंच. आज देवपाडा कमिटीबद्दल काय सांगाल? खूप सुंदर असं नियोजन पार पडतंय. देवपाडा कमिटीचं एक वैशिष्ट्य आहे, कारण मैदान पण चांगलं होतं, पाठी पण चांगली. आणि माझ्यासाठी तर भरपूर लक्की आहे. माझ्या बैलांच्यासाठी आज परत माझा बैल अजून परत इथं हारला नाही. तो गावठी बैल आहे माझा शंकर म्हणून, पण आज परत हारला नाही. माझ्यासाठी लक्की पाठी असेल तर देवपाडा. आज बघा हिंदकेसरी गोविंदा सुद्धा मैदानामध्ये होता आणि सुंदर त्याने ओव्हरटेक करून गुलाल प्राप्त झालेला आहे. काय सांगाल त्या गुलालाबद्दल? गोविंदा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे, कारण तो जेव्हा जेव्हा मोठ्या मैदानाने गेला आहे तेव्हा तेव्हा त्याने नंबर केला आहे. तो मालकाचं नाव चांगलं मोठ्या मैदानामध्ये राखतो आणि आज पण चांगला बैल पळून चांगला गुलाल प्राप्त केला आहे त्यांनी. बैल चांगला आहे तो, आपल्याला अभिमान आहे त्या बैलाचा. खूप खूप शुभेच्छा आजच्या गुलालासाठी आणि पुढील नियोजनासाठी शुभेच्छा. कारण तुमचा सुद्धा मुंबईमध्ये एक छाप आहे, उत्तम असे जॉकी. कारण बरेचसे जे जॉकी आहेत, कुणाल ड्रायव्हर झाला, प्रवीण ड्रायव्हर झाला, खूप सुंदर असे जॉकी आहेत. त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.